रत्नाकर मतकरी यांच्या संभ्रमाच्या लाटा या गूढकथा संग्रहातून विहीर नावाची कथा. जगातली सर्वात सुरक्षित जागा कुठली, मी असे विचारताच सगळे एका आवाजात ओरडतील, घर. काही जण हात नाचवत राहतील आणि विचारल्यावर सांगतील, शाळा. अगदी पाठीमागून कोणीतरी चिरक्या आवाजात ओरडेल, मैदान. कुणी सांगेल झाड, तर कुणी सांगेल आकाश. कुणी काही तर कुणी काही. मी पुन्हा विचारेन की जगातली सर्वात सुरक्षित जागा कोणती, तर कोणालाच त्याचे बरोबर उत्तर देता यायचे नाही, कारण ते फक्त मलाच माहीत आहे. माझ्या इतके बुद्धिमान लोक जगात फारच थोडे असतील. माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे विहीर. विहिरी इतकी सुरक्षित जागा जगात दुसरी कुठलीही नाही. लोकांचे काय आहे की त्यांना चाकोरी बाहेर काही करायचे धैर्य नसते. ते आपले घरात राहणे हेच सुरक्षितपणाचे मानतात. विहिरीत राहण्याचे फायदे लक्षात घ्यायला ते तयारच नसतात. आता पहा, घरच्या घरी बसल्या बसल्या माणूस छप्पर कोसळून ठार होऊ शकतो. विहिरीला छप्पर असते का कोसळायला? अर्थात मी ज्या विहिरीत राहतो तिला थोडेफार छप्पर आहे, जसे काही थोड्या विहिरींना असते, पाण्यात घाण पडू नये म्हणून तसे. मात्र मी ज्या विहिरीत राहतो तिच्यात पाणी नाही, ही गोष्ट वेगळी. अर्थात पाणीच नसल्यामुळे त्याच्यात घाण पडण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्याबरोबरच तिला छप्पर असण्याचाही. पण तरी देखील तिला कसे कोण जाणे? छप्पर आहे एवढे खरे, पण खरा मुद्दा छपराचा नाही. घर मुख्यतः सुरक्षित नसते ते माणसामुळे. घरामध्ये माणसे आपली एकसारखी येतात जातात आणि माणसे फार भयंकर असतात, पण ती घरात येतात तशी विहिरीत येत नाहीत. क्वचित डोकावून पाहतात. भयंकर हिंस्त्र उत्सुकतेने श्वापदासारखे त्यांचे डोळे चमकतात. माणसे खोल विहिरीपर्यंत पोहोचली नाहीत तरी विहिरीत बादली सोडावी तशी ती आपली नजर खाली सोडतात. अशा वेळेस आपण त्यांच्याकडे बघायचे सुद्धा नसते. ती दिसलीच नाहीत असे दाखवायचे असते. त्यांची ती विहिरीत पडणारी नजर झेलायचीच नसते. एवढे केले की मग माणसे आपल्याला काही करीत नाहीत आणि करणार तरी कशी? ती आपल्यापासून फार दूर असतात, नाही का? घरामध्ये कसे माणसे आपल्या समोरच असतात. ती आपल्याला पकडून ठेवू शकतात, पोलिसाकडे घेऊन जाऊ शकतात, आपल्याकडे बोटे दाखवू शकतात. पण आपण विहिरीत राहत असलो की यातले काहीच ती करू शकत नाहीत. विहिरीत आपल्यासमोर कोणी येतच नाही. मग ते आपल्याला मारतील कसे, धरतील कसे, आपल्याला बोटे कशी दाखवतील? तरी माणसाची जात एकूण भयंकर असल्यामुळे ती लांबून आपल्याकडे बोटे दाखवतील आणि आपल्या पाठीमागे आपल्याविषयी बोलतील. म्हणून तर आपण चुकून सुद्धा कधी त्यांच्यात जायचे नसते, कारण आपण विहिरीत असताना त्यांनी आपल्याविषयी सगळ्यांना सांगून ठेवलेले असते. मग आपण बाहेर गेलो की सगळे हास तो असे काही का म्हणणार? हास तो असे नाही का म्हणणार? त्यासाठी काय करायचे की आपण विहिरीच्या बाहेर पडायचेच नाही. आता हे तर शक्यच नाही की माणूस दिवस रात्र कायम विहिरीतच राहील. मग तिच्यात पाणी नसले, ती अगदी कोरडीठाक असली तरीही, कारण विहीर स्वच्छ ठेवायची असली तर इतर व्यवहारासाठी माणसाला बाहेर जावेच लागते. झालेच तर काहीतरी खाण्याची प्यायची गरज असतेच. हे समजायला माझ्या इतक्या बुद्धिमान माणसाची गरज नाही. अगदी सामान्य बुद्धीच्या किंवा अर्धवट माणसाला सुद्धा हे समजू शकेल. तेव्हा मी या प्रश्नावर अगदी सहजपणे तोडगे शोधून काढले आहेत. मी दिवसातून 2 वेळा विहिरीच्या बाहेर येऊन जातो. एकदा अगदी पहाटेपूर्वी कुणी बाहेर नसताना
आणि बाहेर अजूनही अंधार असताना दुसरी वेळ भर दुपारची, तेव्हाही कुणीच आजूबाजूला नसते. कुणीच म्हणजे दुपारचे पिवळे धमक ऊन सोडले तर दुसरे कुणीच. एकदम अंधारातून बाहेर गेले की उन्हाचा फार त्रास होतो. डोळे अतिशय जळजळतात आणि मुख्य म्हणजे ते ऊन अगदी एखादे पिवळे धमक जनावर आपल्यावर टिपण धरून बसले असावे तसे दिसते. शिवाय जनावर एकाच ठिकाणी तर ऊन सगळीकडे. मला अशी दोन गोष्टींमधील साम्य विरोध दाखवण्याची सवय पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून म्हणजे मी विहिरीत राहायला लागायच्या आधीपासून. तेव्हा मी शिक्षक होतो आणि विद्यार्थ्यांना नेहमी असा तुलनात्मक दृष्टिकोन ठेवायला सांगायचा. पण तसा तो ठेवायचा म्हणजे त्यासाठी विचारांची एक विशिष्ट पद्धत लागते आणि त्यासाठी मुळात माणूस फार बुद्धिमान असावा लागतो. हां, तर जनावरांविषयी चालले होते. ऊन जरी जनावरासारखे असले तरी ते काही माणसा इतके भयंकर नसते. दुपारी विहिरीच्या कडेशी चिटपाखरूही नसते, पण कुणीतरी एका ताटात जेवण काढून ठेवलेले असते. ते जेवायचे. ताटांतच हात धुवून तांब्यातले राहिलेले पाणी पिऊन टाकायचे की बस, पुन्हा पायऱ्या उतरत विहिरीत हजर व्हायचे. आता मी कुणीतरी म्हटले तरी माझ्यासाठी विहिरीच्या तोंडावर ताट कोण मांडून ठेवते हे मला माहीत आहे. शंभूच ते करतो. शंभू आता खूप म्हातारा झाला. त्याला डोळ्यांनी धड दिसतही नाही, पण तो या विहिरीच्या बाहेर बराच वावरत असतो. म्हणजे मला लागतेच ना त्याची चाहूल. वाट दिसत नसली तरी तो आपला चाचपडत ती कामे हातावेगळी करीत असतो. खरे म्हणजे एकसारखे ही एवढी सगळी कामे करीत राहण्यापेक्षा त्याने स्वतःसाठी एक मस्तपैकी विहीर बांधावी आणि त्यात राहू लागावे. म्हणजे त्याची बरीचशी कामे कमी नाही का होणार. पण त्याला कदाचित कामे करीत राहण्यातच गोडी वाटत असेल आणि जुन्या सवयी सहजपणे सोडणे शक्य व्हायला सगळे काही माझ्या इतके बुद्धिमान नसतात. पण शंभू बुद्धिमान नसला तरी त्याचे एक बरे आहे, तो कुणाच्या अध्यात्मध्यात नसतो. उगाच विहिरीत डोकावत नाही. अर्थात डोकावला तरी त्याच्या अधू डोळ्यांना इतक्या लांबचे नीट दिसणार आहे थोडेच. त्याचे दुसरे एक बरे आहे, ते म्हणजे रोज तो माझ्यासाठी काहीतरी भात भाजी शिजवतो आणि ती विहिरीच्या तोंडाशी आणून ठेवतो. ही विहीर तशी बरी आहे. फार जुनी, म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वीची. काही दगड निखळले आहेत, पण तरीही अजून 150 वर्षे बघायला नको. पायऱ्यांचे दगड त्या मानाने बरेच एकसारखे आणि चांगल्या अवस्थेत आहेत. विहिरीत काळोख बराच आहे. त्यातून या विहिरीला छपरासारखे काहीतरी असल्यामुळे काळोख अधिकच दाट वाटतो. भर दुपारी देखील उजेड जेमतेमच असतो, पण काळोख असला म्हणून माझी काही गैरसोय होत नाही. कारण इथे वाचायला पुस्तके नाहीत आणि पुस्तकांची मला पूर्वीसारखी आवडही राहिलेली नाही. मुळात बाहेरच पडायचे नसेल तर पुस्तकातल्या त्या सगळ्या ज्ञानाचा उपयोगच काय. म्हणजे सगळ्या जगभराचे ज्ञान डोक्यात ठेवावे लागत नाही. हा विहिरीत राहण्याचा आणि बाहेर न पडण्याचा एक फायदाच समजला पाहिजे. शिवाय काळोख मला आवडतोच, कारण काळोखातच खरा सुरक्षितपणा असतो. लोक जेव्हा वरून डोकावतात तेव्हा मी त्यांना पाहू शकतो, कारण ते प्रकाशात असतात. पण ते मला पाहू शकत नाहीत, कारण मी काळोखात. यावरून माझा मुद्दा स्पष्ट होईल. मी मगा म्हणालोच की मी राहतो त्या विहिरीत पाणी नाही. पाणी असते तर मासे मारण्यात निदान माझा थोडा वेळ गेला असता. आता म्हणजे करायला काहीच नाही.
अर्थात मी विचार करतो, पुष्कळ करतो, अगदी तासचे तास विचार करीत असतो. अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करतो. उदाहरणार्थ, मी जर बाहेर राहण्याचा मूर्खपणा केला असता तर माझ्यावर काय काय आपत्ती कोसळल्या असत्या, किंवा या विहिरीत नेमके किती दगड असतील यांसारख्या गोष्टीवर. अशा महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करायचा म्हणजे त्याला पुष्कळच वेळ लागतो. त्यामुळे कधीतरी मला रिकामा वेळ अजिबात उरत नाही. अर्थात इतरांप्रमाणे बाहेर भटकण्यात किंवा एकमेकांशी फालतू विषयांवर बोलण्यात मी वेळ अजिबात फुकट घालवित नाही. म्हणूनच मला विचार करायला थोडेफार फावते. असा विचार करायला लागलो म्हणजे मला आणखी एका गोष्टीची गंमत वाटते. बाहेर राहणाऱ्या लोकांनी सकाळ दुपार संध्याकाळ असले निरनिराळे प्रहार करून त्या प्रहरी करायची किती कामे वाढवून ठेवली आहेत. तेच विहिरीत राहिले म्हणजे सबंध वेळ एकच एक प्रहर चालू असतो. थोडासा उजेड आला की ती दुपार समजायची. तो तेवढा मध्ये खंड. बाकी सगळे सारखेच. असे असले की उगाच कृत्रिमपणे वेगवेगळे प्रहर करून निरनिराळी कामे आखून घ्यावी लागत नाहीत. त्यामुळे बराच वेळ वाचतो. नुसते दिवसाचे 3 प्रहरच नव्हे तर वर्षातले सगळे ऋतू देखील माणसाला विहिरीतून सारखेच दिसणार. थंडी नाही, वारा नाही. विहिरीत राहिले की माणूस या सगळ्यापासून मुक्त. उघड्या विहिरी म्हणे पावसाळ्यात भरतात, पण माझ्यासारख्या एखाद्या नशीबवान रहिवाशाला अशी विहीर लाभते की ती पावसाळ्यात देखील कोरडी ठाक. अशी विहीर राहायला मिळाली की माणसाला निसर्गातल्या फरकांची सुद्धा भीती नाही. त्याचा तो राजा. त्याला कुणाचीच भीती नाही. बहुतेक सगळे लोक माझ्या इतके बुद्धिमान नसतात, म्हणून साऱ्यांना एकत्र राहावे लागते. माझ्यासारख्या एखाद्यालाच अगदी एकटे राहणे शक्य होते. अगदी एकटे, कुणाचे येणे नाही की जाणे नाही असे. पण त्या दिवशी कुणीतरी आले. विहिरीच्या पायऱ्यांवर कुणाची तरी चाहूल लागली. त्या पाठोपाठ पायऱ्यांवरून टॉर्चचा प्रकाश एखाद्या सर्पासारखा सरपटत खाली येऊ लागला. मी काळोखातच मागे सरकलो. अगदी भिंतीला टेकून उभा राहिलो, तिथल्या दगडाशी एकजीव झाल्यासारखा. बापरे, कोण आले असेल? माझे हातपाय लटलट कापू लागले. छातीत धडधडू लागले. मग एकदा मला अशीच खूप धडकी भरली होती. विहिरीत राहू लागल्यानंतर ती हळूहळू कमी झाली होती. आता अचानक ती पुन्हा सुरू झाली. कोण आले असेल? बाकी या विहिरीची रचना मोठी छान आहे. विहीर चौकोनी आहे आणि वरून खाली येणाऱ्या पायऱ्यांच्या भिंती मध्येच एका बाजूला आहेत. त्यामुळे पायऱ्यांवरच्या माणसाला कोपऱ्यातला माणूस दिसत नाही. पायऱ्यांवर जे कोणी होते ते जाईपर्यंत आपण कोपऱ्यातून हलायचेच नाही असे मी ठरवले. तसाच थरथरत कोपऱ्यात उभा राहिलो. गेल्या वर्षापासून हे असं चाललंय. वहिनी तेव्हापासून हा शंभूचा आवाज. तसे पाहिले तर मी शंभूला गेल्या कित्येक दिवसात पाहिलेलेच नाही. नुसती त्याची चाहूल ऐकून आहे, पण तरीही मी त्याला बिलकुल घाबरत नव्हतो. पण त्याच्याबरोबर दुसरे कोण असेल? कमाल आहे. मला कुणीच कळवलं नाही. हा आवाज आप्पांचा. आप्पा म्हणजे माझा मधला भाऊ. हा अर्थातच 4 चौघांसारखा घरात राहणारा. तसे त्याचे घर खूप शोभिवंत आहे म्हणे. शोभा कसली त्यात. खूप उजेड असेल आणि एकसारखे लोक येत जात असतील. बापरे, किती भयंकर. कळवणार म्हणजे दादाच. ते महिन्यातून एकदा येतात. खर्चाला पैसे देऊन जातात. जगूला एकदा डॉक्टरला तरी दाखवून आणा म्हटलं तर म्हणतात वेड लागलंय त्याला. तो काय आता सुधारायचा आहे? एकूण माझ्याविषयी दादाचे हे मत. या लोकांना वाटायचेच माझे वागणे वेडेपणाचे. बुद्धिमान माणसांना हे असेच ऐकून घ्यावे लागते. टॉर्चचा प्रकाश
आता तळाशी येऊन स्थिरावला. त्याच्या पाठोपाठ दोघे बोलत बोलत पायऱ्या उतरून चक्क विहिरीत येऊन ठेपले. मी अंग अधिकच आकसून उभा राहिलो. कुठाय तो? आप्पाने विचारले. तशी मला आप्पाची फारशी भीती वाटत नव्हती. आप्पा माझ्याशी चांगले वागायचा. निदान तो मला पोलिसाकडे देणार नाही किंवा माझ्या पाठीमागे माझ्याविषयी कोणाला काही सांगणार नाही याची खात्री होती. एव्हाना आप्पाचे डोळे काळोखाला सरावले होते. त्याचा टॉर्च विहीरभर भिरभिरत होता. शेवटी प्रकाश माझ्यावर पडताच तो स्थिर झाला. प्रकाशाची तिरीप असह्य होऊन मी डोळे मिटून घेतले. आप्पा शंभूला म्हणाला, शंभू, तो आपला जगन. त्याच्या स्वरात विलक्षण आश्चर्य होते. शंभूने मान डोलावली. जगन. आप्पा मला हळुवारपणे हाक मारीत म्हणाला, जगन, मी आलोय. आप्पा, इकडे या ना. मी काहीच बोललो नाही. मला आप्पांची भीती नव्हती वाटत, शंभूचीही नाही. पण या दोघांना इथे माझ्या विहिरीत येण्याची काय गरज? मी जागच्या जागी अंग आखडून उभा राहिलो. केव्हा जातील हे दोघे? पण जाण्याऐवजी ते दोघे माझ्या जवळच येऊन उभे राहिले. आप्पा म्हणाला, जगन, असं काय करतोस? आप्पा, मी काहीच बोललो नाही. चल वर चल. इथं काय करतोयस? मी बरा आहे इथंच. तुम्ही जा. का? तू चल ना आमच्याबरोबर. मला इथंच राहायचंय. मला नाही या विहिरीबाहेर पडायचं. मी ठामपणे म्हणालो. ही विहीर नाही जगन. आप्पा एकदम चक्रमसारखे बोलला. हे आपल्या वाड्याचं तळघर आहे. ही विहीर आहे. मी निक्षून सांगितले. नाही जगन, तू उगाचच काहीतरी डोक्यात घेतलंस. ते काढून टाक. मला राग आला. उगाचच काहीतरी डोक्यात घ्यायला मी काय वेडाबिडा आहे की काय? मी तिरसटपणे विचारले. तसं नाही, मी म्हणत. आप्पा चुचकारल्यासारखे म्हणाला, पण हे बघ, ही विहीर कशी असेल? इथं पाणी कुठं आहे? ही कोरडी विहीर आहे. मी म्हणालो, चल वर चल. घरात राहायला लाग नीट 4 चौघांसारखा. शाळेत शिकवायला लाग पुन्हा. मी इथंच बरा आहे. मी म्हणालो. तुम्ही माझी काळजी करू नका. अरे काय दशा करून घेतली आहे स्वतःची? आप्पा हळहळत म्हणाला. दाढी काय वाढवली आहे? केसांच्या जटा काय झाल्या आहेत? पिवळा फटक पडला आहेस. बरं आहे की असंच. इथे कोणी येत नाही की मी कुठे जात नाही. कोणी पाहतच नाही तर हवी आहेत कशाला दाढी नि केस नीट ठेवायला? आप्पा निरुत्तर झाला. पूर्वी हे असेच व्हायचे. माझ्याशी वाद घालताना कोणीच शेवटपर्यंत टिकत नसे. जरा वेळ तेच ते बोलून आप्पा आणि शंभू निघून गेले. माझ्या छातीतील धडकी देखील आता थोडी कमी झाली होती. पण आप्पा निघून गेला आणि मी अधिकच बेचैन झालो. कशाला आला आप्पा? तसा तो कशाला आला ते मला ठाऊक होते. त्याची इकडे वसुलीची कामे असत. वर्षातून एकदा तो आल्याशिवाय राहत नसे. फक्त गेल्या वर्षी मात्र त्याला दुसरे काहीतरी काम निघाले म्हणून त्याच्याऐवजी त्याची बायको सरळ आली. सरळ रूपाने देखणी, अंगाने भरलेली, कुठल्याही पुरुषाला आव्हान देत आहेशी वाटणारी, शिवाय बोलायला भलतीच गोड. सदा थट्टा मस्करी करीत बोलायची. दुसऱ्या माणसाला अगदी पागळून टाकायची. तिचे हसणे, हातातील काकणे किणकिणल्यासारखे. मला ते फार आवडायचे. म्हणजे सुरुवातीला. पण नंतर जाऊ दे, नको ती आठवण. तिच्या स्वभावात आणि आप्पाच्या स्वभावात तसा बराच फरक. आप्पा शांत, कधी कुणाची थट्टामस्करी न करणारा, थोडा आतल्या गाठीचा, सरळ, सारखा मोकळ्या स्वभावाचा नव्हे. काय वाटेल ते करील आणि त्याचा पत्ता लागू देणार नाही असे वाटायचे. आप्पा आला तो आला, पण त्याला माझी चौकशी करायचे काय कारण? तो घरात राहतो तसा मी विहिरीत राहतो. त्याने घरात राहायला
माझी हरकत नसते, पण मग मी विहिरीत राहायला त्याची का अडकाठी? असे तर नसेल? तो विचार मनात आला आणि माझ्या छातीत पुन्हा धडकी सुरू झाली. कदाचित त्याला काही संशय तर आला नसेल ना, किंवा तो नेहमीसारखाच आला असेल, पण आल्यानंतर इथेच कोणीतरी त्याच्या मनात काही भरवले नसेल ना, माझ्याविषयी काही सांगितले नसेल ना. पण कोण सांगणार? कुणाला काय माहीत आहे? पण कुणाला माहीत आहे किंवा नाही हे आपल्याला कुठे ठाऊक आहे? अशा नाना विचारांनी मला दिवसभर चैनच पडेना. मध्ये मध्ये तर छातीतली धडकी इतकी वाढायची की मी विहिरीच्या एका कोपऱ्यात जाऊन अगदी निश्चल बसून राही. मध्येच सुचेनासे झाले की या भिंतीवरून त्या भिंतीपर्यंत धावत सुटे. खरोखरच मी अगदी बेचैन होऊन गेलो होतो आणि रात्री माझ्या शंका खऱ्या ठरल्या. वेळ बहुधा रात्रीचीच असावी. मला डुलकी लागत होती. सबंध दिवसातून आत्ताच कुठे मला थोडीशी झोप येत होती. इतक्यात टॉर्चचा प्रकाश पडला. मी दचकून उठलो. माझ्यासमोर आप्पा उभा होता. मी धडपडून उठून बसलो. आप्पा एकटाच होता. माझ्याबरोबर शंभू नव्हता. जगन. आप्पांचा स्वर थोडा ताठर वाटला. काय, बाहेर येतोस? नाही, मी सांगितलंय तुला, मी विहिरीच्या बाहेर कधीच येणार नाही. येतोस की नाही? नाही. मग मरायचंय तुला इथंच कुजून? आप्पा रागाने म्हणाला. मी काही बोललो नाही. त्याचा राग जिथल्या तिथे विझतो का हे पाहिले. उद्यापासून सरळ बाहेर पड. गावात इकडे तिकडे फिरून ये. हळूहळू माणसांमध्ये मिसळायला लाग. पुन्हा कामावर जायला लाग. मी बाहेर पडणार नाही. पण का? आप्पा हटून बसला. माझ्या छातीत धडधडतं. बाहेर गेलो तर मला एकसारखी धडकी भरेल. एकदम माझं हार्ट थांबेल सुद्धा. मी मरून जाईल. इथे या काळोखात भूतासारखं एकटं राहायला तुला भीती नाही वाटत? नाही, मला एकटंच राहायचंय. मला माणसांची भीती वाटते. आता मी तुझ्याशी बोलतोय, माझी वाटते भीती? टॉर्चचा प्रकाश सरळ माझ्या तोंडावर टाकीत आप्पाने विचारले. मी प्रकाशापासून खाडकन दूर झालो आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. मी काय विचारतोय तुला? माझी भीती वाटते का? नाही, मी थरथरत उत्तर दिले. मग इतरांची का वाटते? ते बोलतात, कुजबुजतात, माझ्याकडे बोट दाखवतात. कशासाठी? तू काय केलंयस? आप्पाचा आवाज आता चांगलाच चढला. माझ्या छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. तू बोलणार आहेस की नाही? मी काही केलं नाही. खोटं बोलू नकोस. तू काय केलंस हे मला कळतंय. त्याने टॉर्च पेटवून माझ्या डोळ्यांवर धरला. माझे डोळे दिपले. मी धडपडत मागे पळालो आणि मागच्या दगडी भिंतींवर माझे डोके काचकन आपटले. एक जीवघेणी कळ डोक्यातून निघाली. तू तुझ्या तोंडानं सांगणार आहेस की माझ्या तोंडून ऐकायचंय? मी काहीच बोललो नाही. अचानक आप्पाने गळ्याजवळ माझा सदरा पकडला. थांब, तू बोलणार नसलास तर मी तुला बाहेर घेऊन जातो. लोकांसमोर उभं करतो. मग बघतो आम्ही सगळे तू कसा बोलत नाहीस ते. असे म्हणून तो मला ओढीत विहिरीच्या पायऱ्यापर्यंत घेऊन आला. 2-2 पायऱ्या मला चढायला देखील लावल्या. चल 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 आधी वर. इथं लपून राहायचं नाही तळघरात. कळू दे लोकांना तू काय काय केलंस ते. असे बडबडत तो मला खेचत नेऊ लागला. नको प्लीज, मला लोकांसमोर नेऊ नकोस. मी त्याच्या विनवण्या केल्या. तू माझा भाऊ आहेस ना, मग मला बाहेर नेऊ नको. मला भीती वाटते. भीतीने माझा जीव जाईल. तरी पण तो ऐकेना. मला खेचतच राहिला. मग मला मोठ्याने बोलायची देखील भीती वाटायला लागली. न जाणो माझा आवाज ऐकून लोक जमा झाले तर. मी आप्पांच्या हाताला हिसडा देऊन पळत सुटलो. काळोखात पायरीवर माझा पाय मुडपला. मी कोलमडून खाली आलो.
मुरगळलेला पाय ठणकू लागला. उठ, उभा राहा. आप्पा दरडावू लागला. चल बाहेर, मला नाही येता येणार, माझा पाय दुखतोय. तुझी सगळी सोंग मला समजतात. चल चल आधी. आप्पाने सकाळी ज्या हळुवारपणाने माझी चौकशी केली होती त्याचा लवलेशही आता राहिला नव्हता. मग दिवसभरात त्याला माझ्याविषयी काय काय कळले होते कुणास ठाऊक. बोलतोस की नाही? भीतीने आता माझी छाती फुटणार असे मला वाटू लागले. मी ओक्साबोक्सी रडू लागलो. नुसता रडू नकोस, काय झालं ते सांग. मला तुझ्याजवळ बोलायला भीती वाटते. तू मला ठार मारशील. काहीतरी बोलू नकोस. मी कसा मारीन तुला? कोणाकडे तरी बोलशील, मग ते लोक मला. मी पुन्हा रडू लागलो. आप्पा पायऱ्यांवर बसला. त्यालाही आता या झटापटीनंतर थकवा आला असावा. बराच वेळ त्याने मला रडू दिले. मग तो जरा खालच्या आवाजात म्हणाला, हे बघ, तू बोलून टाक, कोणाकडे तरी बोलून टाक, म्हणजे तुझं मन हलकं होईल आणि हे वेळ तुझ्या डोक्यातून निघून जाईल. अजूनही मी हुंदके देतच होतो. मला माहिती आहे तुझं काय झालंय ते, आप्पा म्हणाला. गेल्या वर्षी सरला वारली तुझ्यासमोर. इथंच तो अपघात घडला. त्यामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. त्या दिवसापासून. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, ती गेली. त्याचा मलाही धक्का बसला. पण मी तुझ्यासारखं काही डोक्यात घेतलं नाही. स्वतःचा कामधंदा सोडला नाही. माणसातून उठलो नाही. मी गप्पच होतो. बोलण्यासारखे काय होते? आता मला एक गोष्ट तुझ्याकडून कळायला हवी. आप्पाच पुढे बोलू लागला. तिच्या मरणाचा मला धक्का बसला, त्याहून तुला अधिक बसला. ती गेली त्यावेळेस मी इथं नव्हतो. तू इथं होतास, त्यामुळे तुझ्यावर अधिक परिणाम झाला असं धरू. पण एवढंच ना, की त्याहून अधिक काहीतरी. अधिक काय? तुला तिच्याविषयी काही अधिक भावना. मी हाताने चेहरा झाकून बराच वेळ बसून राहिलो. आप्पाने पुन्हा टॉर्चचा प्रकाश माझ्या तोंडावर मारायला सुरुवात केली. मला समजायला पाहिजे, ती माझी बायको होती. मला समजलंच पाहिजे. तो ओरडला. मी चेहरा अधिकच झाकून घेतला. मला प्रकाशाची विलक्षण भीती वाटू लागली. टॉर्च बंद कर, मी सांगतो. त्याने टॉर्च बंद केला. मला सरला वहिनी हवी होती. मी अडखळत सांगू लागलो. इतकी वर्ष माझं लग्न झालं नाही. कधी होईल की नाही सांगत नव्हतं. माझ्या आयुष्यात बाई आली ती हीच. फार चांगली, देखणी, हवीशी वाटणारी. पुढे बोल. आप्पा कर्कशपणे ओरडला. तिला या गोष्टीची कल्पना नव्हती, पण ती मनमोकळेपणाने वागायची. मी याचा वेगळा अर्थ केला. मनाशी म्हटलं की संधी आली आहे. जरा धाडस केलं तर. थांबू नकोस, पुढे सांग. त्या रात्री ती मला सोबतीला घेऊन डोंगरावरच्या कनकनाथाच्या देवळात गेली होती. परत येताना वाटेत तिला तहान लागली म्हणून आम्ही मळ्यातल्या विहिरीवर पाणी प्यायला थांबलो. अचानक माझा तोल गेला. मी तिला घट्ट मिठी मारली. ती विरोध करायला लागली. तिनं स्वतःला सोडवून घेतलं. अचानक माझा तोल गेला. मी तिला घट्ट मिठी मारली. ती विरोध करायला लागली. तिनं स्वतःला सोडवून घेतलं. माझ्यापासून दूर उभी राहिली. एवढं होऊ नये ती घाबरली नव्हती. उलट तिला हसू येत होतं. हसत हसतच ती म्हणाली, वेडा रे वेडा. अरे हे काय डोक्यात आलं तुझ्या? आणि ती आपली हसत सुटली. मला हसत होती ती. मला वेडा म्हणत होती. मी चिडलो, भयंकर संतापलो. माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री मला वेडा ठरवत होती. मला हसत होती. माझ्या डोक्यात सणक आली. मागचा पुढचा विचार न करता मी तिला विहिरीत ढकलून दिलं. तोंडातून किंकाळी फुटण्याच्या आतच ती गटांगळ्या खायला लागली होती. एकदा हात उंचावून तिनं
प्राण वाचवण्याचा निकराचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच क्षणी विहिरीचा तळ गाठला. मी एकटाच परतलो. पण मग भीती वाटायला लागली. कुणी पाहिलं तर नसेल ना, कुणी बोलणार तर नाही ना, कुणाला समजणार तर नाही ना, असं क्षणाक्षणाला वाटायला लागलं. प्रत्येक जण आपल्याकडे संशयानंच पाहतोय. प्रत्येकाला हे ठाऊक आहे असं वाटायचं. प्रेत मिळालं, तू येऊन संस्कार केलेस, ते सगळं चालू असताना मी दडून राहिलो. दूर, माणसांपासून दूर या विहिरीत मी बोलायचा थांबलो. आप्पाही गप्प होता. काही क्षण विहिरीत शांतता पसरली. मग आप्पा बोलू लागला. तू तिला मारलंस. मला वाटलं की ती अपघातानं गेली. आज शंभू म्हणाला की तू त्या वेळेपासून इथं लपून आहेस. तेव्हा म्हटलं या दोन गोष्टीचा संबंध असणार, कारण तिचा मृतदेह सापडला तो विहिरीतच आणि तू जिवंतपणे स्वतःला गाडून घेतलंयस तेही विहिरीतच. ती विहीर पछाडते तुला. बोलता बोलता उठून आप्पा वर जाऊ लागला. मी त्याला हाक मारली. आप्पा वळला. कुणाला सांगणार नाहीस ना तू? घाबरू नको, मी कुणाला सांगणार नाही, पण तुला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. माय गॉड, माझी सरल इतकी चांगली निष्पाप मुलगी, आणि तू तिचा चक्क खून केलास. तुला काय वाटतंय? इथं तळघरात लपून राहिलास म्हणून तू सुटशील? मला ठाऊक आहे तिच्यासारखं विहिरीत राहून तू प्रायश्चित्त घेतोयस. तिचं केलंस तेच स्वतःचं करतोयस, पण तेवढं पुरेसं नाही. तू यातून सुटणार नाहीस. तुझा गुन्हा कोर्टात सिद्ध करता येणार नाही, पण तितकी वेळ यायची नाही. त्याआधी अर्धवट माझ्याशी आणि अर्धवट स्वतःशी बडबडत आप्पा पायऱ्या चढून वर गेला. त्याच्या टॉर्चचा प्रकाश पाळीव प्राण्यासारखा त्याच्या पुढे उड्या मारीत गेला आणि मग विहिरीतला अंधार अधिकच गडद झाला. दुसऱ्या दिवशी आप्पा पुन्हा येऊन काहीतरी बोलेल असं वाटलं होतं, पण नाही. सगळा दिवस शांततेत गेला. माझ्या छातीत भरलेली धडकी थोडी कमी झाली आणि तिसऱ्या दिवशी कुठूनसा आवाज ऐकू आला. मजूर काहीतरी काम करीत असल्याचा, ठोकण्याचा, थापण्याचा. काय चालले होते, कुठे चालले होते हे काम? चौथ्या दिवशी मी एक आयडिया केली. जेवून येताना मी ताटही माझ्याबरोबर घेऊन आलो. अपेक्षेप्रमाणे ताट न्यायला शंभू आला. मी त्याला विचारले, काय चाललं आहे? कसलं बांधकाम चाललंय? आप्पासाहेबांनी एक हौद बांधायला घेतलाय या तळघराच्या बरोबर वरती. हौद कशासाठी? उत्तर न देता शंभू वर निघून गेला. पण माझ्या प्रश्नाचे उत्तर मला थोड्याच दिवसांत मिळाले. विहिरीच्या एका दगडातून ओल आत येऊ लागली. हळूहळू तिकडून पाण्याचे थेंब गळू लागले. नंतर आणखीही काही दगडांतून पाणी सावकाश सावकाश झिरपू लागले. हे पाणी मुद्दाम बांधलेल्या गळक्या हौदातले होते खास. आता विहिरीच्या तळाशी चिखल झाला. हळूहळू चिखल बसला, त्यावर पाणी जमू लागले. सबंध विहिरीत पाणी सावकाश पसरू लागले. पाऊलभर, ढोपरभर आता विहिरीत कमरे इतके पाणी आले आहे. पाणी वाढते आहे. आप्पाला वाटत असेल की पाण्याला घाबरून मी नाईलाजाने विहिरीबाहेर येईन, तर ती त्याची चूक आहे. मी पाण्याला घाबरत नाही. बाहेर माझ्याकडे लोक बोट दाखवतील. पाण्यापेक्षा ती माणसे अधिक भयंकर आहेत. पाणी कितीही वाढो, मी त्यात बुडून गेलो तरी बाहेर येणार नाही. अशा रीतीने आप्पाचा बेत फसेल आणि मीच बुद्धिवान ठरेन. एका गोष्टीत तर आप्पा खोटा ठरलाच आहे. हे म्हणे तळघर आहे. आजवर त्यात पाणी नसल्यामुळे त्याला तळघर म्हणून चालत असेल कदाचित, पण आता तर ती चक्क पावसाळ्यातली विहीर होत चालली आहे. म्हणजे
म्हणजे शेवटी माझंच म्हणणं बरोबर ठरलं. टिप टिप काळोखात पाण्याच्या थेंबांचा आवाज होत आहे. पाणी वाढताना मला समजते आहे. त्यावर उठणारे तरंग काळोखातही जाणवत आहेत. पण मी आप्पाला शरण नाही जाणार. पाणी वाढते आहे. मला त्या काळोखात सरलची विहिरीत गटांगळ्या खाणारी आकृती दिसते आहे. हात उंचावून जिवंत राहण्याचा शेवटच्या निकराचा प्रयत्न करणारी. आणि पाणी वाढते आहे. काय वाटेल ते हो, मी विहिरीबाहेर जाणार नाही. विहीर सुरक्षित आहे. जगातली सर्वात सुरक्षित जागा कुठली असे कोणी मला विचारले तर मी सांगेन विहीर. पाणी वाढत चालले आहे. शेवटपर्यंत मी इथंच राहीन. माझ्या आवडत्या विहिरीत पाणी वाढते आहे. कथा समाप्त.